मोदी सरकारच्या आशीर्वादाने अदानींचे प्रकल्प वाढले। इतके उद्योगपती असताना अदानींवर इतकी कृपा का? राज ठाकरेंचा सवाल। मुंबईतील विमानतळ विकायला काढण्याचा डाव, राज ठाकरेंचा आरोप। मुंबई अदानीच्या घशात घालण्यासाठी भाजपला मुंबई पालिका पाहिजे। इथं सर्व अदानीकरण सुरू आहे। उद्धव ठाकरेंचा घणाघात, तर मुंबई वाचवायची म्हणून आम्हाला बीएमसीत सत्ता हवी, ठाकरेंचं विधान। मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक, चुकलात तर संपलात, राज ठाकरेंचा इशारा। मराठी माणसासाठी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन। मुंबई वाचवायची आहे, गुजरातमध्ये जाऊ द्यायची नाही, राज ठाकरेंचं आवाहन। मोदींपासून फडणवीसांपर्यंत हिंदू मुस्लिम न करता केलेलं एक तरी भाषण दाखवा, 1 लाख रुपये देतो, उद्धव ठाकरेंचं आव्हान। प्रत्येक निवडणुकीत भाजप हिंदू मुस्लिम मराठी अमराठी करतं, ठाकरेंची टीका। मुंबई गुजरातला जोडण्यासाठी भाजपचा लॉंग टर्म प्लॅन, राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। गुजरातमध्ये मुंबईपेक्षा 1.5 पट मोठं शहर वसवलं जातंय। आजही माझा बुलेट ट्रेनला विरोध, राज ठाकरेंचा घणाघात। शिवतीर्थावरील सभेमध्ये आदित्य ठाकरेंनी वाचला विकास कामांचा पाढा। मुख्यमंत्र्यांना आव्हान देत मुंबईतील विकास कामांची दिली माहिती। जिथं बाळासाहेबांच्या भरगच्च सभांचं वैभव पाहिलं, तिथंच रिकाम्या मैदानाचा दुष्काळ नशिबी आला। व्हिडिओ पोस्ट करत भाजपच्या केशव उपाध्येंची ठाकरेंच्या सभेवर जोरदार टीका। अजित पवार फक्त बोलतात, माझं काम बोलतं, मुख्यमंत्र्यांचा निशाणा। तर लोकांचा विश्वास बसेल अशी आश्वासनं द्यावी, मोफत मेट्रोच्या आश्वासनावरून फडणवीसांचा टोला।